सर्वांना गुड इव्हिनिंग। आजच्या गणिताच्या तासिकामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी, त्यांच्या समवेत असणारे पालक, शिक्षक आणि अधिकारी महोदय या सर्वांना क्लासच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक असं स्वागत करतो। आपण मिशन आरंभच्या ज्या तासिका घेत आहोत या 8वी शिष्यवृत्तीतील या शेवटच्या 2 तासिकेसाठी जो माझ्याकडे गणित विषयातील बहुपदी हा घटक आहे, मी दीपक प्रभाकर कारंजकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुले, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी पदवीधर शिक्षक गणित विज्ञान या विषयाचा आहे। तर आज आपण जो बहुपदी घटक या ठिकाणी घेत आहोत, खरोखर आज जर तुम्ही सुरुवातीपासून 1 तास या पूर्ण तासाचं निरीक्षण केलं तर 8वी शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपण समजतो की खूप कठीण प्रश्न या परीक्षेमध्ये असतात, परंतु हा घटक जर तुम्ही पूर्ण 1 तास चांगल्या प्रकारे समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत आपण जेवढे घटक शिकलो आहोत त्या सर्व घटकातील सर्वात सोपा विषय, सर्वात सोपा घटक कोणता आहे तर हा बहुपदी आहे। सहजतेने 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी या परीक्षेमध्ये या घटकावर विचारले जातात। परीक्षाच्या दृष्टीने या घटकाची उपयुक्तता या ठिकाणी आपण सुरुवातीला समजून घेऊया। 12.267% आहे, प्रश्न संख्या 2 आणि गुण 4 असं या घटकाची विभागणी या ठिकाणी केलेली आहे। 2 जरी प्रश्न या ठिकाणी विचारत असेल तरी आपण अनेक वैजिक राशी सारखे घटक याच्याशी रिलेटेड आहेत, त्याच्यामुळे कधी कधी 3 सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि 4 ते 6 गुण मिळून देणार हा एकदम सोपा असा घटक आज या ठिकाणी आपण घेत आहोत। आणि सर्वांनी सोबत पेन आणि वही नोट्स लिहिण्यासाठी असू द्यावे आणि सर्वांनी एकदा ताठ बसा। आपण आजच्या या तासिकेला सुरुवात करत आहोत बहुपदी हा घटक। सर्वप्रथम बहुपदी कशाला म्हणायचं? आपण गणितातला 29 क्रमांकाचा जो वैजिक राशी घटक घेतलेला आहे त्या वैजिक राशीमध्ये आपण बहुपदी कशाला हे म्हणायचं हे बघितलेलं आहे। ज्या वैजिक राशींमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात, आता बघा चल कशाला म्हणायचं तर आपल्याला ही कल्पना आहे की इंग्रजी मधील जे आपले एबीसीडीचे अक्षर आहेत उदाहरणार्थ बघा इथं मी 3x लिहिलेला आहे, तर यामध्ये हा जो x लिहिलेला आहे या x ला आपण चल असं म्हणतो आणि हा जो 3 आहे त्या 3 ला आपण सहगुणक असं म्हणतो। आणि मग या ज्या वैजिक राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात, आता हा चल आणि ह्या चलाचा घातांक ज्यावेळी बघा कोणतंही गणित ही कोणताही घटक गणिताचा असा त्याला वेगळा करता येत नाही, हे सर्व गणितातले घटक एकमेकाशी इंटर रिलेटेड असतात। उदाहरणार्थ बघा मी एक संख्या लिहिली अशी 3/2 असं। आता हे जर आपण संख्या ज्ञानामध्ये ह्याला जर बघितलं तर आपण याला 3/2 ला परिमेय संख्या म्हणणार, ह्यालाच आपण अपूर्णांक असं म्हणतो, यालाच आपण गुणोत्तर असं म्हणतो, हेच आपण भागिले स्वरूपात सुद्धा असं 3/2 अशा रूपात लिहितो। तशाच प्रकारच्या गणितातल्या क्रिया सुद्धा आपण कोणत्याही घटक वेगळा करू शकत नाही। ज्यावेळेस आपल्याला बहुपदी घटक शिकवायचा आहे आपल्याला घातांक सुद्धा चांगल्या प्रकारचे येणं आवश्यक आहे, त्याचं बेसिक ज्ञान आपलं पूर्ण असणं आवश्यक आहे, त्यानंतर वैदिक राशीचं देखील असणं आवश्यक आहे। मी तुम्हाला सांगत होतो की चलाचे घातांक पूर्णांक संख्या असल्या पाहिजेत, पूर्ण संख्या असल्या पाहिजे, पूर्ण संख्या। तर त्या 3x ला घात नाही अशा वेळी त्याचा घात 1 असतो, किती असतो 1 असतो। आणि मग हा 1 ही पूर्ण संख्या। आता पूर्ण संख्या कशाला म्हणतात, पूर्ण संख्या कशाला म्हणतात याची समजून मला माहित आहे की संख्या ज्ञानामध्ये आपण सर्वजण हा घटक एकदम सुरुवातीचा संख्या ज्ञान त्याच्यामध्ये पूर्ण संख्या शिकलो आहोत, तरी एक आपण उजळणी म्हणून तो घटक पाहूया की पूर्ण संख्यामध्ये 0 1 2 3 पासून अनंतापर्यंत असणाऱ्या सर्व संख्या
या संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. आणि मग या बैजिक राशीमध्ये चलाचे घातांक पूर्ण संख्या असतील, उदाहरणार्थ 3x चा दुसरा घात, हा घातांक हा किती आहे? 2 आहे आणि ही पूर्ण संख्या आहे. अशा वेळी त्या बैजिक राशीला आपण बहुपदी असं म्हणतो. लक्षात ठेवा की चलाचा घातांकाचं निरीक्षण करायचं आणि घातांक जर पूर्ण संख्या आल्या शून्यापासून 1 2 3 त्या सर्व संख्याला आपण पूर्ण संख्या म्हणतो. आणि या जर पूर्ण संख्या आल्या तर त्या राशीला आपण बहुपदी असं म्हणतो. आता आपण बहुपदीची काही उदाहरणं मी तुमच्या समोर या ठिकाणी दिलेली आहेत. सर्वप्रथम पहिल्या उदाहरण आहे बघा 3x. आता या 3x मध्ये 1 चा घातांक किती आहे? 1. म्हणजे ही काय झाली? बहुपदी आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा इथं दिलेलं आहे 4x वर्ग y. त्याच्यानंतर ABC म्हणजे A चा एक घात आहे, B चा एक घात आहे, C चा एक घात आहे. अशा प्रकारचं ते सुद्धा बहुपदी आहे. 0 हे सुद्धा बहुपदी आहे. त्यानंतर बघा इथं सुद्धा एकच घात आहे, इथं पण एक घात आहे. स्थिर संख्या देखील बहुपदीमध्येच आहेत. आपण पुढे बहुपदीचे प्रकार बघणार आहोत. त्यामध्ये सुद्धा आपण कोणकोणते बहुपदीचे प्रकार आहेत, त्या स्थिर बहुपदी हे प्रकार आहेत. त्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येणार आहे की 8 ही सुद्धा बहुपदी आहे. 5 m चा वर्ग अधिक 7 ही देखील बहुपदी आहे. आपण निरीक्षण करताना फक्त चलाच्या घातांकाचं निरीक्षण करतो मित्रांनो. लक्षात ठेवा आपण त्या सहगुणकाला कोणतं चिन्ह आहे, सहगुणक कसा आहे या सहगुणकाचं निरीक्षण करत नाही. बघा इथं वर्गमुळात 3 लिहिलेलं आहे. आपण सहगुणक किती हे बघत नाही, सहगुणकाचं नाही, आपण फक्त घातांक चलाचे घातांक बघतो. सहगुणक या वास्तव संख्या असल्या तरी चालतं. सहगुणक हे वास्तव संख्या असतात आणि त्याला आपण बहुपदी म्हणतो. या उदाहरणामध्ये दिलेल्या सर्व अशा प्रकारच्या बहुपदी या ठिकाणी आहेत. आपण बहुपदी कशाला म्हणायचं या गोष्टीकडे सुरुवातीला बघत होतो. ज्या बैजिक राशींचे चलाचे घातांक पूर्ण संख्या असतात. पुन्हा एकदा लक्षात ठेवा चलाचे घातांक म्हणतोय मी, घातांक पूर्ण संख्या असतात त्या राशीला बहुपदी असं आपण या ठिकाणी म्हणतो. की आपण 29व्या धड्यामध्ये बहुपदी वैदिक राशीमध्ये बघितलेला आहे. चला पुढचा घटक या ठिकाणी आपण बघू. आता बहुपदी आहेत, कोणत्या बहुपदी आहेत ते आपण आता पाहिलं. आता कोणत्या बहुपदी नाहीत आणि का नाहीत हे आपल्याला बघायचं आहे. आता एक उदाहरण आपल्या समोर इथं आहे. पहिलं उदाहरण आहे 3x वजा. आता हे x आपण लिहिताना शक्यतो x असा लिहितो आहे की नाही. इथं जरी तुम्हाला गुणाकार सारखा दिसत असेल तरी तो x आहे. टायपिंग मुळे असं होत आहे. 3x वजा दुसरा घात ही बहुपदी आहे का असा प्रश्न आहे. प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, 3x वजा 2 ही बहुपदी आहे का. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की बहुपदीला कशाला म्हणायचं, तर चलाचा घातांक जर पूर्ण संख्या असेल तर त्याला बहुपदी म्हणायचं. आता या 3x वजा 2 घातांक किती आहे मित्रांनो, वजा 2. वजा 2 ही झाली ऋण पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या झाली, ऋण पूर्णांक संख्या झाली. आपल्याला पाहिजे फक्त 0 1 2 या बाजूचं म्हणजे पूर्ण संख्या, म्हणून ही बहुपदी नाही. लक्षात ठेवा 3x वजा 2 ही बहुपदी आहे का, नाही. का नाही, तर कारण येथे x या चलाचा घातांक ऋण पूर्णांक आहे. म्हणजे पहिला नियम लक्षात ठेवा, जर बहुपदीचा म्हणजे चलाचा घातांक ऋण संख्या जर आली, ऋण पूर्णांक संख्या जर आली तर ती बहुपदी नसते. ती बहुपदी नसते. चला पुढचं उदाहरण बघू आपण. 2a त्याचा 1/2
1/2 अपूर्णांक स्वरूपात दिलेला आहे अधिक 1 ही राशी बहुपदी आहे का? आता 1/2 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. जो घात a चा दिलेला आहे तो काय दिला आहे? परिमेय संख्या. परिमेय संख्या सुद्धा बहुपदी नसतात. आपण पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, बहुपदीचे म्हणजे चलाचे घातांक पूर्ण संख्याच पाहिजे त्यावेळेस ती बहुपदी असते. म्हणून 2a त्याचा 1/2 हा घात दिलेला आहे, म्हणून ही राशी बहुपदी नाही. कारण ते दिलेलं आहे बघा, a चा घातांक हा अपूर्णांक आहे. या a चा घातांक कसा आहे? अपूर्णांक आहे, म्हणून ही बहुपदी नाही. बहुपदी कोणत्या नसतात लक्षात ठेवा? ज्या चलाचा घातांक ऋण पूर्णांक आहे आणि ज्या चलाचा घातांक अपूर्णांक आहे त्या बहुपदी नसतात. एवढं लक्षात ठेवायचं. आणि असतात कोणत्या? तर ज्या चलाचा घातांक पूर्ण संख्या असतो त्याला आपण बहुपदी आहे असं त्या बैजिक राशीला म्हणतो. हे झालं बहुपदी ओळखणे. आता आपण बहुपदी ओळखल्यानंतर आता आपल्याला बहुपदीवर जे प्रश्न विचारले जातात त्यातील घटकांकडे आपण आता जातात. बहुपदी ओळखण्याला सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. आता आपण पुढचा घटक या ठिकाणी शिकू. आता बहुपदी कशी ओळखायची तुमच्या लक्षात आलं ना सर्वांच्या? चला पुढचा घटक बघा. घटक आहे आपला प्रमाणरूप बहुपदी. काय आहे? प्रमाणरूप बहुपदी. कशाला प्रमाणरूप बहुपदी म्हणायचं? जेव्हा एखाद्या बहुपदीचे पदे त्या बहुपदीतील चलाच्या घातांकाच्या चढत्या अथवा उतरत्या क्रमाने लिहिली असतात तेव्हा त्या बहुपदीच्या या स्वरूपास प्रमाणरूप बहुपदी असं म्हणायचं. म्हणजे काय लिहायचं आपल्याला? दिलेली बहुपदी आहे. आपल्याला बहुपदी दिलेली आहे, त्याचं चल आणि त्या चलाचा घातांक. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपल्याला एक दिलेलं आहे, हे आपलं उदाहरण आहे. बहुपदी आहे 7m वजा 2m चा तिसरा घात अधिक 5m चा वर्ग वजा 4. आता ही बहुपदी दिलेली आहे. इथे बघा, हा चलाचं निरीक्षण करायचं आहे. चलाचे घातांक या ठिकाणी बघायचे. m चा कितवा घात आहे? इथं m ला घात नाही म्हणजे तो 1. इथं कितवा घात आहे? 3. इथं किती आहे? 2. इथं घात नाही म्हणजे स्थिर पद, त्याला घात असतो 0. किती असतो? 0. ते आपल्याला घातांकाच्या नियमामध्ये माहित आहे की 4 गुणिले x चा 0 घात, x चा 0 घात, a चा 0वा घात म्हणजे 1. हे उत्तर माहिती आहे आपल्याला. म्हणजे 4 गुणिले 1 म्हणजे 4. हे आपण घातांकाच्या नियमात बघितलेलं आहे मित्रांनो. इथं घात झाला त्याचा 0, स्थिर पदाचा घात 0 असतो. आता इथं बघा, पहिला घात आहे, इथं तिसरा आहे, इथं दुसरा आहे, 0. चढता क्रम आहे का? हा नाही, हा चढता क्रम नाही किंवा उत्तरचाही क्रम नाही. चढता किंवा अथवा उत्तरचा क्रम पाहिजे आपल्याला. कशाचा? चलाच्या घातांकाचा. म्हणून बघा, हे चलाचे घातांक. इथं पहिला घात आहे, इथं तिसरा घात आहे, इथं दुसरा घात आहे आणि इथं 0 याची आपण रिअरेंज करून पुन्हा मांडणी करून घ्यायची. त्याचा उतरता किंवा चढता क्रम लक्षात घ्यायचा. तर हा लिहिताना मात्र चिन्हासह, त्या दिलेल्या सहगुणकाच्या चिन्हासह आपण त्याला घ्यायचो. सुरुवातीला किती दिले आपल्याला बघा, सर्वात मोठा घातांक किती आहे? त्याला आपला 3. ते पण घ्यायचं वजा 2m चा तिसरा घात. आता तिसरा घात घेतला आपण, तिथं बघा सगळ्यात मोठा घातांक किती आहे? 3. तिसऱ्या घातानंतर आता कितवा घात केला आपला? दुसरा घात असणार पद अधिक 5m चा वर्ग. पुन्हा पहिला घात असणार अधिक 7m, 0 घात असणार 3 पद वजा 4. म्हणजे बघा, तिसरा घात, दुसरा घात, पहिला घात, 0वा घात झाला त्यानंतरचा क्रम. आणि मग ही जर बहुपदी आपण अशा पद्धतीने मांडणी केली तर त्या बहुपदीला आपण प्रमाणरूप बहुपदी म्हणायचं. काय म्हणायचं? प्रमाणरूप बहुपदी म्हणायचं. म्हणजे दिलेल्या बहुपदीतील चलाच्या घातांकाचा चढता अथवा
उतरत्या क्रमाने आपण जर मांडणी केली तर त्या बहुपदीला आपण प्रमाणरूप बहुपदी म्हणतो. हा झाला उतरत्या क्रम. तसं आपण जसं गणितामध्ये चढता क्रम लिहितो, चढता क्रम लिहिला विरुद्ध लिहिले की परत उतरता क्रम होतो, तसंच आपण उतरता क्रम लिहिला आता चढता क्रम लिहू. म्हणजे शून्य पडून जायचं आपल्याला सुरुवातीला. इथं लिहिलेलंच आहे बघा, -4 म्हणजे हा 0वा घात अधिक 7m म्हणजे पहिला घात अधिक 5m चा वर्ग म्हणजे दुसरा घात वजा 2m चा तिसरा घात झाला चढता क्रम. अशा प्रकारे आपण ह्याची मांडणी केली की आपण ह्याला प्रमाणरूप बहुपदी असं म्हणतो. खूप सोपं आहे, लक्षात ठेवा. प्रमाणरूप बहुपदी म्हणजे काय? दिलेल्या बहुपदीतील चलाचे घातांक बघायचे. हे घातांक बघा, हे दिलेलं पद आहे ना, हे वरचा जो 3 हा घातांक म्हणतो आपण चलाचा. आणि ह्या चलाच्या घातांकाची मांडणी फक्त आपल्याला करायची आहे. उतरत्या चढत्या क्रमाने लिहायचं. खूप सोपं आहे, कारण इथं फक्त आपण पूर्ण संख्याच येणार आहे. कारण चल बहुपदी कधी म्हणतो आपण, चलाचा घातांक पूर्ण संख्या, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा चढता व उतरता क्रम लिहिणं खूप सोपा. यावर प्रश्न देखील विचारलेला आहे. आपण पुढच्या घटकांमध्ये काही प्रश्न त्याचे सोडून घेणार आहोत. आधी आपण बेसिक ज्या कन्सेप्ट आहे बहुपदीची उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला आवश्यक असणार ज्ञान या ठिकाणी या घटकाचं मिळवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करतोय. आणि नंतर यावर्षी आपण प्रश्न सोडून घेणार आहोत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, प्रमाणरूप बहुपदी. प्रमाणरूप बहुपदी कशाला म्हणायचं? तर जेव्हा एखाद्या बहुपदीची पद त्या बहुपदीतील चलाच्या घातांक, लक्षात ठेवा, चलाचा घातांक कसा लिहायचा आपल्याला? चढत्या अथवा उतरत्या क्रमाने. चढत्या उतरत्या क्रमाने लिहायचा आहे. मग हा जर लिहिला तर त्या बहुपदीला आपण प्रमाणरूप बहुपदी असं म्हणायचं. समजलं का सर्वांना? सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या. समजल्यानंतर आपल्याला त्याच्यावरची प्रश्न सहजपणे सोडवणं या ठिकाणी शक्य होणार आहे. चला, यानंतर आता आपण पुढचा घटक याचा घेऊया. बहुपदीची कोटी. कोणता घटक आहे आपला? बहुपदीची कोटी. बहुपदीची कोटी हा घटक या ठिकाणी आपण घेत आहोत. आता बहुपदीची कोटी म्हणजे काय? प्रमाणरूप बहुपदी समजलं. चला, पुढचा घटक बहुपदीची कोटी. x या चलातील बहुपदीची कोटी म्हणजे x या चलाचा सर्वात मोठा घातांक. म्हणजे तुम्हाला बहुपदी दिलेली असते, आपण कसं प्रमाणरूप बहुपदी बघितली, ते चढत्या अथवा उतरत्या क्रमाने लावलं. मग हे लावताना आपण काय केलं की त्या चलाचा सर्वात मोठा घातांक तो आधी घेतला आणि त्याच्यापासून उतरता क्रम लावला. आणि मग जो सर्वात मोठा घातांक असतो ना, तीच असते बहुपदीची कोटी. त्याची बहुपदीची कोटी. बहुपदीची कोटी म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक. लक्षात ठेवा, खूप सोपा प्रश्न आहे. आणि या प्रश्नावरच आतापर्यंत परीक्षेमध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. फक्त कधी कधी देताना हे प्रश्न आपल्याला डायरेक्ट बहुपदीची कोटी न विचारता त्याच्यावरच्या ज्या क्रिया आहेत, तुम्हाला बेरीज क्रिया आहे, पुढे गुणाकार क्रिया आहे, वजाबाकी क्रिया आहे, अशा 2 बहुपदी दिल्या जातात. त्या 2 बहुपदींची बेरीज करायला सांगितली जाते आणि मग नंतर तुम्हाला त्या बहुपदींची कोटी या ठिकाणी विचारली जाते. अशा प्रकारचं सर्वात सोपा बघा, बहुपदीची कोटी म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक. या ठिकाणी आपण त्याला बहुपदीची कोटी म्हणतो. आता त्यांनी बघा एक सर्वात महत्वाचं वाक्य असं दिलेलं आहे, कोटी ही एक गुणोत्तर पूर्णांक संख्या असते. कारण आपल्याला बहुपदी शोधायची म्हणजे आपण बहुपदीमध्ये ठरवलंच आहे की चलाचा घातांक हा पूर्ण संख्या पाहिजे. आणि जर पूर्ण संख्या असेल तर तिथं ऋण कधी घात येणार आहे का? कधीच येणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की कोटी कधीही ऋणोत्तर पूर्णांक संख्या असते. म्हणजे ऋण सोडून संख्या म्हणजे धन संख्याच नेहमी त्या ठिकाणी असतात. ऋण संख्या कधीही कोटीमध्ये येत नाही, हे लक्षात ठेवायचं. त्याच्या खाली आपल्यासाठी काही उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आपली बहुपदी आहे बघा,
3m चा वर्ग अधिक 5m चा घन अधिक 9m वजा 8. आता बघा या दिलेल्या आपल्याला ह्या बहुपदीमध्ये यम हे चल पद दिलेलं आहे. कोणतं चल पद दिलेलं आहे आपल्याला? यम. आता या यमचा इथं कितवा घात दिलेला आहे? दुसरा. इथं किती दिलेला आहे? तिसरा. इथे किती आहे? 1. ठीक आहे ना? पहिला. इथे नाही म्हणजे स्थिर पदाला 0 घात असतो. आता इथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या सहज लक्षात येईल सगळ्या मोठा घातांक किती आहे रे? 3. किती आहे? 3. म्हणून या बहुपदीची कोटी किती झाली? 3. बघा किती सोपं आहे. ह्या घातांकाचं निरीक्षण तुम्हाला करायचंय आणि जो घातांक मोठा आहे ती या बहुपदीची कोटी असते. खरोखर खूप सोपा घटक या ठिकाणी आहे. पुढचं उदाहरण आहे 24. हे स्थिर पद आहे. या स्थिर पदामध्ये बहुपदीची कोटी 0 असते. बघा इथं मी तुम्हाला दाखवतो की स्थिर पद जर असेल तर त्या स्थिर पदाची बहुपदी असते त्याची कोटी 0 असते. लक्षात ठेवा. आपल्याला ह्या घातांकाच्या नियमामध्ये तुम्हाला मगाच मी समजून सांगितलं आहे. याची मांडणी हे स्थिर पद आहे 24. याची मांडणी कशी असते की आपल्याला हा जो नियम आहे 1 चा 0वा घात बरोबर 1 असं घातांकाचा आपला जो नियम आहे हा 0 आहे. मग तसं झालं गुणिले x चा 0वा घात म्हणजे 24 गुणिले 1 चा 0वा घात म्हणजे 1 म्हणजे 24. हेच पुन्हा स्थिर पद आलं. ते तुम्हाला x च्या घाताच्या रूपात त्या ठिकाणी आपण व्यक्त केलेलं आहे. लक्षात ठेवा स्थिर पद त्या स्थिर पदाची जी कोटी असते ती 0 असते. किती असते कोटी स्थिर पदाची? 0 असते. आता 0 बघा 0 आणि मग या 0 या बहुपदीला कोटी नाही. 0 बहुपदीला कोटी नाही. लक्षात ठेवा स्थिर पदाची कोटी 0 पण 0 याला कोटी नाही. लक्षात आलं का? बहुपदीची कोटी कशाला म्हणायचं? बहुपदीची कोटी म्हणजे दिलेल्या बहुपदीत जे चल आहे त्या चलाचा सर्वात मोठा घातांक त्याला आपण बहुपदीची कोटी म्हणतो. यानंतर आणखी काही प्रश्न तुम्हाला येणार आहे की इथं फक्त यम असं चल आलेलं आहे. पण कधी कधी एकाच ह्याच्यात तुम्हाला 2 2 3 3 चलपद येतात आणि मग ते चलपद आल्यानंतर कसं उदाहरण सोडवायचं ते पुढे आपण पाहणारच आहोत. आपल्याला आता बहुपदीची कोटी कशाला म्हणायचं तर दिलेल्या चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजेच बहुपदीची कोटी. एवढं तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. चला यानंतर आता आपल्याला बहुपदीचे प्रकार पाहिजे. वैदिक राशी मी तुम्हाला सांगितलं होतं की 29व्या घटकामध्ये आपण हे प्रकार या ठिकाणी बघितलेले आहेत की बहुपदी कशाला म्हणायचं. बहुपदी कशाला म्हणायचं तर वैदिक राशीमध्ये चलाचे घातांक पूर्ण संख्या असतात आणि त्या राशीला आपण बहुपदी म्हणतो. आणि मग या बहुपदीमध्ये त्या एकपदी द्विपदी त्रिपदी स्थिरपदी शून्यपदी असं बहुपदी आहे. हे प्रकार आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. बहुपदीचे प्रकार आहे. पहिलं प्रकार आहे एकपदी. एकपद म्हणजे काय? आता पद वैदिक राशीत तुम्ही बघितलेलं आहे. एक पद म्हणजे काय असतं तर दिलेल्या सहगुणक म्हणजे संख्या आणि दिलेली चलपद ह्याच्यामध्ये जोपर्यंत गुणाकाराची क्रिया आहे किती पण संख्या असतात तिथं गुणाकार होतो शेवटी. आणि मग ह्याच्यामध्ये बघा असं एक सर्वात म्हणजे सर्वांमध्ये कोणती चिन्ह आहे कोणती क्रिया आहे गुणाकार तोपर्यंत त्याला एक पद म्हणायचं. काय म्हणायचं? एक पद म्हणायचं. म्हणजे 7xyz एक पदीच. परंतु याच्यामध्ये जर तुम्ही बेरीज किंवा वजाबाकी क्रियाचं चिन्ह जर मिळवलं बेरीज किंवा वजाबाकी क्रिया चिन्ह आलं त्याच्यामध्ये तर बघा लगेच द्विपदी तयार झाली. दुसरं पद बेरीज किंवा वजाबाकी चिन्हामुळे दुसरं पद या ठिकाणी तयार होतं. अशा प्रकारचं बहुपदी आहे ते आपण वैदिक राशीत बघितलेलं आहे. बहुपदीचे प्रकार आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे एकपदी. केवळ एकच पद असलेल्या बहुपदीस एकपदी म्हणायचं. आपल्याला असा समज असतो की बहु म्हणजे अनेक आणि मग अनेक पद आहेत म्हणून त्याला बहुपदी म्हणायचं असं नाही. तर एकपदीला सुद्धा आपण बहुपदीच म्हणतो.
केवळ एकच पद असलेल्या बहुपदीस आपण एकपदी म्हणायचं. मग ह्याच्यामध्ये या स्थिर संख्या किंवा हे असं 5 वजा 3/2 यमचा तिसरा घात वजा वर्गमुळात 5y असं हे एक पद आहे. इथे लक्षात घ्या, तुम्ही परत म्हणता सर इथे वर्गमुळात 5 आले, इथे अपूर्णांक आलाय, पण हे कशाशी रिलेटेड आहे? हे सहगुणकाशी नाही. आपण बहुपदीचं निरीक्षण फक्त चलाचा घातांक हा पूर्ण संख्या पाहिजे याच्याशी ठाम राहायचं आहे. इकडे सहगुणक वास्तव संख्या चालतात, त्यामुळे इथे लगेच गडबडून जायचं नाही. लक्षात ठेवा, केवळ एकच पद असलेल्या बहुपदीस आपण एकपदी असं या ठिकाणी म्हणतो. एकपदीचे उदाहरण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. बहुपदीचा दुसरा प्रकार आपण बघत आहोत, द्विपदी. द्विपदी म्हणजे दोन पद. मी तुम्हाला सांगितलं बेरीज वजाबाकी क्रिया आले की लगेच दुसरं पद त्या ठिकाणी तयार होतं. आणि मग असे जर दोन पद आले, दोन पदे असलेल्या बहुपदीस द्विपदी म्हणायचे. काय म्हणायचं? द्विपदी म्हणायचं. दोन पदे असलेल्या बहुपदीस द्विपदी म्हणतात. 5x वजा 7 झाली द्विपदी. वजा 4m वर्ग अधिक वर्गमुळात 7 ही देखील झाली द्विपदी. अशाच प्रकारे आपण अनेक प्रकारच्या द्विपदी या ठिकाणी लिहू शकतो. मग त्याला आपण द्विपदी म्हणतो. लक्षात ठेवा, काय म्हणायचं त्याला? आपण द्विपदी म्हणायचं. तर पुढचा एकपदी झालं, द्विपदी. त्रिपदी ह्याच्यासारखं 3 पदे असले की त्याला म्हणायचं त्रिपदी. काय म्हणायचं? त्रिपदी. आणि मग हे त्रिपदी ओळखण्यासाठी इथं बघा, हे बेरीज चिन्ह आहे, इथं वजा चिन्ह आहे. हे बेरीज आणि वजा चिन्ह आल्यानंतरच त्या पदांची विभागणी त्या ठिकाणी होते. मग हे पद आहे, हे दुसरं पद आहे आणि हे तिसरं पद आहे, म्हणून त्याला त्रिपदी म्हणायचं. काय म्हणायचं? त्रिपदी म्हणायचं. लक्षात ठेवा, 9x वर्ग अधिक 5x वजा 4 झाली त्रिपदी. त्रिपद. पदांची विभागणी कशामुळे होते? त्या बेरीज वजाबाकीमुळे होते. लक्षात ठेवा. आणि मग ही त्रिपदी आहे. 3 पदे असलेल्या बहुपदीस त्रिपदी म्हणायचं. तर स्थिरपदी. स्थिरपदी म्हणजे काय? स्थिर संख्या. संख्या त्यांच्या संख्येचा होतो, त्या संख्यांना आपण स्थिर बहुपदी म्हणतो. 0 पदे बघा त्याच्यात. लक्षात ठेवा, स्थिर बहुपदी. स्थिर संख्यांना स्थिर बहुपदी असं म्हणायचं. म्हणजे तिथं कोणतंही शेजारी असे चल पद नाही, असं एक्स वगैरे काहीच नसतं. कोणतंही चल पद जर दिलेलं नसेल त्या सहगुणकाच्या शेजारी, तर त्याला स्थिरपदी म्हणायचं. त्या स्थिर संख्या असतात. आणि स्थिर संख्येची कोटी किती असते मी तुम्हाला सांगितलं. समजलं का? बहुपदीचे प्रकार काय लेखन पाहतो आपण? बहुपदीचे प्रकार. त्यातला पहिला एकपदी. एकपदी म्हणजे केवळ एकच पद असलेल्या बहुपदीस एकपदी असं म्हणायचं. त्यानंतर दुसरा प्रकार आपण बघितला बहुपदीचा द्विपदी. 2 पदे असलेल्या बहुपदीस द्विपदी असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे त्रिपदी. 3 पदे असलेल्या बहुपदीस त्रिपदी असं म्हणतात. आणि चौथा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे स्थिरपदी. स्थिर संख्या म्हणजे ज्याला चल जोडलेलं नसतं अशा स्थिर संख्यांना आपण स्थिर बहुपदी असं या ठिकाणी म्हणतो. हे आपण बहुपदीचे प्रकार या ठिकाणी बघितले. त्याच्यानंतर आपण स्थिर बहुपदीविषयी काही माहिती पाहणार आहोत. ही माहिती आपली मागच्या घटकांमध्ये देखील आलेली आहे. स्थिर बहुपदी म्हणजे नेमकं काय? तर स्थिर ज्या संख्या असतात, स्थिर म्हणजे किंमत बदलत नाही, त्यांना स्थिर म्हणायचं. त्या 7 त्या वजा 7 ला, त्या वजा 7 ला कोणत्याही बहुपदीमध्ये लिहिलं तरी त्याची किंमत वजा 7च राहते. त्याची किंमत बदलणार नाही. त्या 21 ची किंमत 21च राहते, त्यांची किंमत बदलत नाही. म्हणून आपण त्याला स्थिर संख्या असं म्हणतो. पण हे जे चल पद लिहिलेले असतात, आपण बघा चल पद, त्या चल पदांची किंमत
प्रत्येक जे गणित असतात जी वैदिक राशी असते बहुपदी असते त्याच्यानुसार बदलतात म्हणून यांना आपण चल पद म्हणतो आणि यांना स्थिर पद म्हणतो म्हणून ज्या स्थिर संख्या असतात त्यांना स्थिर बहुपदी असे या ठिकाणी म्हणतो आणि मग या स्थिर बहुपदीला कोटी किती असते शून्य किती असते स्थिर बहुपदीला कोटी शून्य असते लक्षात ठेवा सांगितलेलं आहे कोटीच्या वेळेस कोटी कशाला म्हणायचो पण दिलेल्या संख्येच्या चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे कोटी आणि मग या स्थिर बहुपदीला कोटी किती असते शून्य असते शून्य बहुपदी बहुपदीचे एकपदी द्विपदी त्रिपदी स्थिरपदी असं ते थोडासा त्याच्यातलाच प्रकार आहे शून्य बहुपदी मग आता शून्य बहुपदी कशाला म्हणायचं एखाद्या बहुपदीतील सर्व पदांचे सहगुणक शून्य असल्या सहगुणक किती पाहिजे त्याच्यामध्ये शून्य सहगुणक किती पाहिजे शून्य आणि ज्यावेळेस सहगुणक शून्य असतो त्यावेळेस त्या बहुपदीला शून्य बहुपदी म्हणायचं उदाहरणार्थ शून्य शून्य बहुपदीला कोटी नसते शून्य बहुपदीला कोटी नसते लक्षात ठेवायचं हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं शून्य बहुपदीला कोटी नसते उदाहरणामध्ये आपल्याला विचारलं जातं शून्य बहुपदीला कोटी किती अशा वेळी त्याचं उत्तर सांगायचं शून्य बहुपदीला कोटी नसते स्थिर संख्येला विचारतात अशा वेळी सांगायचं पुढचा घटक बहुपदीचे सहगुणक आता बहुपदीचे आपण प्रमाण रूप बघितलं प्रमाण रूप म्हणजे काय लिहिले होतं आपण सांगा आठवतंय का प्रमाण रूप कशाला म्हणायचं बहुपदी आपण दिलेली बहुपदी चलाच्या घातांकाच्या चढत्या अथवा उतरत्या क्रमाने लावली आणि मग त्या बहुपदीला म्हणलं आपण प्रमाण रूप बहुपदी मग त्या प्रमाण रूप लावलेल्या बहुपदीचं आपल्याला सहगुणक रूप द्यायचं आता सहगुणक कशाला म्हणायचं हे दिलेला बघा की बहुपदी बघा 2x चा 5वा घात वजा 3x चा 3रा घात अधिक 4x वजा 7 ही बहुपदी आहे त्या बहुपदीतल्या पहिल्या पदाचा सहगुणक किती आहे वजा 2 आहे हे दुसरं पद आहे त्या दुसऱ्या पदाचा सहगुणक किती आहे वजा 3 आहे त्या तिसऱ्या पदातला सहगुणक किती आहे 4 अधिक 4 आणि ह्या स्थिर पदाचा सहगुणक वजा 7 मग आता ही दिलेली बहुपदी आहे मग ह्याचं सहगुणक रूप कसं लिहायचं एक लक्षात ठेवायचं सहगुणक रूप लिहिताना त्या संख्येचा उतरता क्रम लिहितो आपण आणि मग या उतरता क्रम लिहिताना हे जे चलाचे घातांक आहेत चलाचे घातांक हे सर्व आले पाहिजे इथं दिलेले घातांक बघा इथं 2x चा 5वा घात दिलाय बरोबर वजा 3x चा 3रा घात दिलाय अधिक 4x चा 4x दिले म्हणजे 4x चा पहिला घात आणि वजा 7 म्हणजे इथं x चा जो 0वा घात आहे आता जर इथं आपण निरीक्षण केलं तर इथं आपल्या सहज लक्षात येईल बघा इथं 5वा घात दिलाय इथं 4था घात दिलाय का नाही दिला इथं दुसरा घात दिलाय का नाही दिला आणि मग त्याची मांडणी आपण अशा प्रकारे करू शकतो 2x चा 5वा घात आणि 0x चा 4था घात वजा 3x चा 3रा घात अधिक 0x चा 2रा घात अधिक 4x म्हणजे 4x चा पहिला घात आणि वजा 7 म्हणजे 0वा घात आता झाला का नाही क्रम आता हा उतरता क्रम झाला म्हणजे जो घात दिलेला नाही तिथे आपण 0 सहगुणक घेऊन त्याचा तो घात आपण लिहून घ्यायचा आणि मग हे लिहून घेतल्यानंतर बघा इथं पहिल्या ह्याचा सहगुणक किती आपला 2 दुसऱ्या ह्याचा 0 तिसऱ्या ह्याचा चिन्हासह घ्यायचा वजा 3 चौथ्या पदाचा 0 पाचव्या पदाचा अधिक 4 धनसंख्येला आपण अधिक लिहिलं नाही लिहिलं तर काहीच फरक पडत नाही म्हणून फक्त आपण 4 लिहूया फक्त ऋण संख्या आली तर मात्र चिन्ह असेल लिहायचा
वजा 7 हे झालं सहगुणक. बघा इथे दिलेला हे सहगुणक रूप. अशा प्रकारे ते सहगुणक रूप लिहितात. एक लक्षात असं ठेवायचं की सहगुणक रूप लिहिताना ज्या दिलेल्या बहुपदीची कोटी बघायची. आता या बहुपदीची कोटी किती आहे? कोटी म्हणजे सर्वात मोठा चलाचा घातांक. चलाचा घातांक मोठा कोणता आहे? 5. आणि त्याच्यापेक्षा एक पद वाढवलं म्हणजे 5 कोटी आहे. त्याच्यामध्ये एक मिळवला म्हणजे 6 पद. त्याच्यामध्ये किती पद तयार होणार? तर 6 सहगुणक येणार आहेत. बघा 1 2 3 4 5 6 6 सहगुणक या ठिकाणी. अशा प्रकारे आपल्याला बहुपदीचं सहगुणक रूप या ठिकाणी मांडणी आपण करू शकतो. पुन्हा एकदा समजून घ्या, बहुपदीचं सहगुणक रूप लिहिताना दिलेली बहुपदी त्या बहुपदीचं एखादं पद एखादा घातांक इथे जर दिलेला नसेल तो घातांक आपण शून्य सहगुणक रूपात लिहून घ्यायचा आणि नंतर ते सहगुणक रूप आपण लिहायचं. तरच आपला प्रश्न या ठिकाणी बरोबर येऊ शकतो. हे झालं बहुपदीचे सहगुणक रूप. आता पुन्हा एकदा आपण जे आतापर्यंत हे घटक बघितलेले त्याची एकदा रिव्हिजन उजळणी घेऊया आणि मग आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवूया. सर्वात पहिलं आपण काय बघितलं होतं बघा, बहुपदी. कशाला म्हणायचं बहुपदी? ज्या वैदिक राशीमध्ये चलाचे घातांक पूर्ण संख्या असतात त्या राशीला म्हणजे चलाचा घातांक बघायचा. तो घातांक जर पूर्ण संख्या असेल तर त्या राशीला काय म्हणायचं? बहुपदी म्हणायचं. आणि मग या बहुपदीची आपण उदाहरण या ठिकाणी बघितली होती. 3x. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण 4x वर्ग y एबीसी 0 वर्गमुळात 3x अधिक y वजा 5x अधिक 24 वजा 5x वर्ग अधिक 7 आणि 8 सगळ्या बहुपदी आहेत ते बघितलं. आधी बहुपदी समजून घेतली आपण. बहुपदीमध्ये चलाचा घातांक पूर्ण संख्या पाहिजे. लक्षात ठेवा, चलाचा घातांकाचं निरीक्षण करायचं तरच आपल्याला बहुपदी ओळखता येते. नंतर आपण कोणती बहुपदी नसते, बहुपदी आहे हे समजले की नाही हे आपल्याला आपोआप समजणार आहे. तरी देखील बघा इथे दिलेलं उदाहरण आहे 3x वजा 2 ही बहुपदी आहे का? तर का नाही? तर त्या चलाचा घातांक ऋण पूर्णांक संख्या. कशी? ऋण पूर्णांक संख्या. तुम्हाला एक उजळणी व्हावी, आपल्याला तुमची उदाहरणं समजून घ्यायची तर ते प्रश्न ओळखायचे म्हणून फक्त तुम्हाला एकदा ओव्हरलुक या उजळणी पाहतो आपण. 2 वजा 1/2 घात आहे कदा अधिक ही राशी बहुपदी आहे का? नाही. का नाही? तर हा पूर्णांक आहे. वरची काय नाही तरी ऋण पूर्णांक संख्या आहे. असं ते प्रमाणरूप बहुपदी मी तुम्हाला आता सहगुणक करताना सांगितलं होतं. पण याच्यामध्ये आपण करताना मधले पद जरी दिलेली नसली तरी ती लिहित नाही प्रमाणरूप बहुपदीमध्ये. पण सहगुणक रूप लिहिताना हे आपल्याला प्रमाणरूप बहुपदी मधल्या दिलेल्या घातांकाच्या पदात 0 त्याला आपण सहगुणक घेऊन ते लिहावंच लागतं. त्यावेळेस आपलं सहगुणक रूप पूर्णपणे बरोबर येऊ शकतो. प्रमाणरूप बहुपदी कशाला म्हणायचं? जेव्हा एखाद्या बहुपदीची पद त्या बहुपदीतील चलाच्या घातांकाच्या चढत्या अथवा उतरत्या क्रमाने आपण लिहितो त्यावेळेस त्याला प्रमाणरूप बहुपदी म्हणायचं. हे उदाहरण आपण त्या ठिकाणी समजून घेतलं. त्यानंतर आपण बघितलं होतं की बहुपदीची कोटी. बघा बहुपदीची कोटी कशाला म्हणायचं? तर दिलेल्या चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे त्या ठिकाणचा असतो बहुपदीची कोटी. कोटी ही नेहमी ऋणोत्तर पूर्णांक संख्या असते. आपण त्याचे उदाहरण देखील या ठिकाणी बघितले होते. अजून आपल्याला उदाहरण त्या ठिकाणी पुढे बघायचे आहे जे आपल्या परीक्षेमध्ये उदाहरणं आलेली आहेत. ती सर्व उदाहरणं या ठिकाणी आपल्याला बघायचं. आपण बहुपदीचे प्रकार बघितले, एकपदी, द्विपदी, त्रिपदी, स्थिरपदी. एकपदी म्हणजे काय? त्या बहुपदीत एकच पद असतं त्याला एकपदी म्हणतो आपण. द्विपदी म्हणजे काय? 2 पद असलेल्या बहुपदीस द्विपदी म्हणतो. त्रिपदी म्हणजे काय? 3 पद असलेल्या बहुपदीस त्रिपदी म्हणतो. स्थिरपदी म्हणजे त्या स्थिर संख्या आहेत त्यांना स्थिरपदी म्हणतो. ह्या एकदा आपल्याला गोष्टी समजल्या यावरचे प्रश्न आपण सहज सोडू शकतो. स्थिर बहुपदी म्हणजे त्या स्थिर संख्या आहेत त्यांना आपण स्थिर बहुपदी म्हणतो.
आणि मग स्थिर बहुपदीची कोटी किती असते तर ती 0 असते. हे लक्षात ठेवायचं, कारण आपल्याला सहगुणक रूपात त्याचा उपयोग होतो. शून्य बहुपदी बघितला आपण की त्याचा सहगुणक 0 असतो. ते आपण सहगुणक रूपात मांडणी करताना मी तुम्हाला दाखवत होतो. बहुपदीचं सहगुणक रूप मला या ठिकाणी मी समजून सांगितलं होतं. हे सहगुणक रूप लिहिताना आपण बहुपदी आधी उतरत्या प्रमाण रूप साधतो, उतरत्या क्रमाने लिहायचो. जो घातांक या ठिकाणी आपल्याला दिलेला नाही त्याचा 0 सहगुणक घेऊन तो घातांक या ठिकाणी लिहायचा आणि मग त्या बहुपदीचं सहगुणक रूप आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्याला नमुना दाखल आपण काही प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. बघा पहिला प्रश्न बघा, x चा 5वा घात वजा 4x या बहुपदीचे सहगुणक रूप पैकी कोणते? 2021च्या परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न. 1 मिनिट निरीक्षण करा या प्रश्नाचं, तुम्हाला सहज उत्तर या प्रश्नाचं देता येईल. बघा इथं x चा 5वा घात दिलेला वजा 4 एवढी बहुपदी आहे. मी तुम्हाला बघा सहगुणक रूप लिहिताना एक नियम या ठिकाणी सांगितला होता. तो नियम असा होता की दिलेल्या बहुपदीतली कोटी किती बघायचं, किती आहे कोटी. बघा चलाचा घातांक सर्वात मोठा किती आहे, तिथं सरळ सरळ दिसते, तर 5 घात आहे आणि 1 आहे. काय मोठं आहे 5, म्हणजे कोटी किती झालं 5. कोटी 5 आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवा, किती झालं 6. सहगुणक रूप लिहिताना किती आले पाहिजे ते 6. या पर्यायाचं निरीक्षण केलं तरी ते किती आहे 2. इथे किती आहे 6. इथे किती आहे 5. इथे किती आहे 5. म्हणजे बघा तुम्ही पूर्ण ही बहुपदी न लिहिता सुद्धा सहज फक्त एवढ्या नियमावर देखील हा पर्याय आपला बरोबर आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. सहज आपण फक्त बहुपदीची कोटी ओळखता आली आपल्याला, हे सहगुणक रूप सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहजतेने सांगता येतं. आता हे कसं उत्तर आलं तुम्हाला मी एकदा समजून सांगतो. बघा दिलेल्या बहुपदी इथे कितवा घात दिलाय बघा, x चा 5वा घात वजा 4x. आता सहगुणक रूप लिहिताना मी तुम्हाला सांगितलं होतं की चलाचा घातांक जे दिलेले आहे ते उतरत्या क्रमाने लिहून घ्यायचे. इथं 5वा घात आहे, इथे कितवा घात आहे पहिला. आता मध्ये 4था घात तुम्हाला दिसतोय का, 3रा घात दिसतोय का, 2रा घात दिसतोय का, त्याच्यानंतर पहिला घात दिसतोय, स्थिर पद दिसतोय का, नाही दिसत. मग अशा वेळी आपण काय त्याची मांडणी करायची, त्याची मांडणी करताना काय करायचं असतं बघा, x चा 5वा घात वजा अधिक 0x चा 4था घात. आता इथं 5 नंतर डायरेक्ट पहिला घात आहे, तोपर्यंत आपण 0x चा 3रा घात अधिक 0x चा 2रा घात वजा 4x म्हणजे पहिला घात. शेवटी स्थिर पद ते 0, स्थिर पद त्याची 0 असणार. 0x चा 0वा. बघा इथं मग सहगुणक याची मांडणी आपण या ठिकाणी करायची. त्याचा सहगुणक किती आहे, त्याचा सहगुणक हे बघा 5व्या घाताचा सहगुणक. आता ज्याला सहगुणक नाही म्हणजे सहगुणक किती असतो 1. इथे किती आहे सहगुणक 0, इथं 0, इथं 0, इथं वजा 4 आणि शेवटी स्थिर पदाचा 0. म्हणजे बघा 5व्या घाताचा सहगुणक इथं नाही म्हणजे 4थ्या घाताचा 0, 3ऱ्या घाताचा 0, 2ऱ्या घाताचा 0, पहिल्या घाताचा वजा 4 आणि स्थिर पदाचा 0. अशा प्रकारे सहगुणक रूप त्याला आपण प्रमाणरूप बहुपदीच्या एकत्र क्रमाने लिहून घ्यायचो आणि मग त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं. पूर्ण सहगुणक रूप लिहिल्यानंतरच लक्षात ठेवा, पूर्ण सहगुणक रूप लिहिल्यानंतरच ही बहुपदी
आपल्याला त्याचं सहगुणक रूप लिहायचं पूर्ण. नाही तर काही काही गडबडीत काय करतात, याचा सहगुणक किती आहे? 1. बघा, पहिला जो पर्याय असतो ना तो नेहमी फसवा असतो. मुलं त्याच पर्यायाला शक्यतो फसतात. काय गडबडीत करणार मुलं? काय बहुपदीचं सहगुणक रूप म्हणजे काय असतं? सहगुणक किती? याचा 1 आणि याचा किती आहे? -4. आला पहिला पर्याय बरोबर असं मुलांना वाटतं. चुका. सहगुणक रूप लिहिताना ती बहुपदी प्रमाण रूप त्याच्या घातांकाच्या उतरत्या क्रमानेच लिहायची. मधले घातांक दिले नाही तिथे 0 सहगुणक लिहून लिहायचे. अशा प्रकारचं आपण ते सहगुणक रूप या ठिकाणी लिहून घ्यायचं आणि मगच त्या सहगुणक रूप. बघा किती सोपा प्रश्न आहे. 2021च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आपल्याला इयत्ता 8वीची परीक्षा म्हणजे खूप कठीण या ठिकाणी वाटते, परंतु तसं न समजता आपण जर प्रत्येक घटकाचा काळजीपूर्वक या ठिकाणी जर विचार केला आणि त्याचं जर आपण पूर्व ज्ञान बेसिक कन्सेप्ट जर सगळ्या क्लिअर केल्या तर सहज इतका सोपा प्रश्न हा 4वी-5वीच्या मुलाला जरी एकदा समजून सांगितला तरी सहज सहज तो प्रश्न तो सोडवू शकतो आणि त्याला एक प्रश्न सुटला म्हणजे 2 गुण या ठिकाणी मिळणार आहे. खूप सोपा घटक या ठिकाणी आपण पाहत आहोत. दुसरा प्रश्न आहे, पुढील बहुपदीची कोटी किती? 2018ला विचारलेलं आहे. आता बहुपदीची कोटी म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बहुपदीची कोटी म्हणजे दिलेल्या चलाचा सर्वात मोठा घातांक. दिलेल्या चलाचा सर्वात मोठा घातांक. आता इथं परत गोंधळून जायचं नाही. काय आपण आतापर्यंत मी तुम्हाला समजून देताना काय केलं, एकच चल घेतलं आणि मग त्या चलाचा घातांक किती असं विचारलं, बरोबर का? आणि मग तुम्ही सांगितले सर इथं 5वा घात आहे चलाचा, मग ह्याची कोटी झाली 5 असं आपण आतापर्यंत सांगितलं. आता ते मी देताना काय केले तर बघा 3 चल बदलले, 3 चल, इथं 2 चल आहे, इथं 3 चल आहेत, एकच चल. म्हणजे काही ठिकाणी 3 चल आहेत, काही ठिकाणी 2 चल आहेत. मग आपण एक असं ढोबळ मानाने विचार करतो, इथं 5 घातांक, इथं 2 घातांक, इथं 4 घातांक, इथं 7 घातांक, इथं 3, इथं 2, इथं 2, सगळ्या घातांक मोठा कोणता रे? 7. कोटी 7. असं नाही करायचं. पूर्ण जे एक पद आहे ना ते एक पदाचे जे दिलेले चल पद आहेत त्यांची बेरीज करायची आणि मग त्यावरून त्याची कोटी ठरवायची असते. मग आता त्या दिलेल्या उदाहरणामध्ये बघा, यमचा आपण एक पदाचं बघू बघा. आता यमचा 5वा घात, यनचा 2रा घात आणि बीचा 1ला घात म्हणजे 1 घात. आता त्या चलांची हे वेगळे 3 चल आहेत, त्या 3ही चलांची जे घात आहे त्यांची बेरीज करायची. यमचा कितवा घात आहे? 5. यमचा कितवा घात आहे? 2. बीचा कितवा आहे? 1. किती आहे बेरीज? 8. ह्याची बेरीज किती आहे? 8. दुसरी 4 यमचा 4था घात, यमचा 7वा घात. बघा हे स्थिर पद आहे. यमचा कितवा घात आहे? 4 आणि यमचा किती आहे? 7. किती आली ह्याची बेरीज? 11. तिसरं पद 2/3 यम घन यम वर्ग पी. यमचा कितवा घात आहे? 3. यम 2. पीचा किती आली बेरीज? 7 आणि इथे तर 15 यमचा वर्ग आहे. चौथा पद म्हणजे इथे कितवा घात? दुसरा. बघा चारही पदांचं जर आपण निरीक्षण केलं तर त्यांचे जे चलपद आहेत त्या चलपदांची बेरीज केली आणि मग आपल्या लक्षात आलं की ह्या पहिल्या पदाच्या चलपदांची बेरीज आहे 8. दुसऱ्या चलपदांच्या घातांकांची बेरीज करतोय आपण. घातांकांची बेरीज आहे 11. तिसऱ्या पद आहे त्या पदातील घातांकांची चलांच्या घातांकांची बेरीज आहे 6. चौथ्यामध्ये आहे 2. मग आता मला सांगा
तर दिलेल्या चलांच्या घातांकांची जर आपण बेरीज केली तर सगळ्यात मोठी बेरीज कशाची आली? दुसऱ्या पाण्याची किती आली? 11. म्हणून या दिलेल्या बहुपदीची कोटी किती आहे? 11. समजलं का? ज्यावेळेस असे अनेक चल दिले जाते, ज्यावेळेस असे अनेक चल दिले जातात, त्यावेळेस त्या चलांची, त्या पद जे आहे त्या पदातील चलांच्या घातांकांची बेरीज करायची आणि जी बेरीज जास्त येते तो त्याला आपण कोटी म्हणतो, त्या बहुपदीची कोटी म्हणतो. आपण एक चल आलं तर आपल्याला सहज ओळखू येतो, पण एकापेक्षा अधिक चल जर आले तर मात्र आपण दिलेल्या जे चल आहेत त्या चलांची घातांकांची बेरीज करायची आणि मग आपण त्याच्यावरून त्या बहुपदीची कोटी ठरवायची. 2018च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न होता. तसा विचार केला तर खूप सोपा प्रश्न आहे. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने की त्यांना आतापर्यंत आपण जे घटक बघितले खूप कठीण प्रश्न सोडवायची सवय लागलेली आहे, त्या तुलनेने हा खूप सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, एक्सचा चौथा घात अधिक 4 या बहुपदीचे सहगुणक कसे लिहा? करा बरं, प्रयत्न करा बरं. बघा चला, आता दिलेली बहुपदी काय आहे आपली? एक्सचा चौथा घात अधिक 4. आता काय करायचं? त्या दिलेल्या बहुपदीचं प्रमाणरूप बहुपदी सारखा उत्तर त्या क्रमाने लिहून घ्यायचं. आता जर निरीक्षण तुम्ही केलं तिथं चौथा घात कशा आहे, डायरेक्टली 0 घात दिलाय म्हणजे स्थिर पद दिलेला आहे. तिसरा घात, दुसरा घात, पहिला घात काय दिलेलं, मग हे क्रमाने आपण लिहून घ्यायचं. एक्सचा चौथा घात अधिक 0 तिसरा घात अधिक 0 दुसरा घात अधिक 0 पहिला घात अधिक स्थिर पद. आणि मग आता इथे एक्सला सहगुणक नाही, अक्षरी सहगुणक किती असतो? 1. इथं 0 तिसऱ्या घाताचा, दुसऱ्या घाताचा 0, पहिल्या घाताचा 0 आणि इथं शेवटचं स्थिर पद आपलं 4. त्या अधिक 4 लिहायचं, अधिक लिहिलं तरी चालतं. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच एक सांगितलं होतं की सहगुणक रूप आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस हे सहगुणक रूप लिहिताना दिलेल्या बहुपदीची कोटी बघायची. कोटी किती आहे? 4. पद आले सहगुणक 5. एक जास्त कोटीपेक्षा एक जास्त सहगुणक आपल्या ठिकाणी मिळतात तरच आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आलं असं आपण या ठिकाणी समजायचं. अशा प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला दाखवले की 2021 मध्ये प्रश्न विचारला होता, 2018 मध्ये कोटीवरचा प्रश्न विचारला होता. म्हणजे असे खूप अनेक प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. पुढचा आपण प्रश्न घेऊया. नमुना प्रश्न म्हणून आपण काही प्रश्न या ठिकाणी बघत आहोत. बघा प्रश्न कोणता आहे. पुढील पैकी कोणती राशी बहुपदी आहे विचारले बरं का तुम्हाला. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. आपल्याला 4 बहुपदी सारखे पर्याय दिलेले आहेत, त्यातली कोणती बहुपदी आहे असं विचारलेलं आहे. आता आपण एकदम सुरुवातीचं घटक या ठिकाणी जर आठवला तर बहुपदी कशाला म्हणायचं? चलाचे घातांक बघायचे. चलाचे घातांक कसे पाहिजेत आपले? पूर्ण संख्या कसे पाहिजेत? पूर्ण संख्या पाहिजे. घातांक जर पूर्ण संख्या असेल तरच ती बहुपदी असते. पहिलं उदाहरण बघा. आता हे पहिला पर्याय 2x कितवा घात दिलाय? 1/2 हा पूर्णांक आहे.
जर अपूर्णांक असेल तर ती बहुपदी नसते, हा पर्याय कट झाला. बरं, पुढचा पर्याय बघू आपण. आधी तुम्हाला जे नाही ते पर्याय सांगतो मी. इथं बघा तिसऱ्या पर्यायामध्ये वायचा कोणता घात -3 ऋण संख्या आली, हा पर्याय. अपूर्णांक नसला पाहिजे, ऋण घात नसला पाहिजे. त्यानंतर बघा चौथा पर्याय. कधी कधी मुलांना ह्या दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन होतं. मुलं शक्यतो ही बहुपदी आहे असं सहज म्हणून जातात का, तरी तो एकचा दुसरा घात आहे तर एकचा पहिला घात आहे, बरोबर का. आणि त्यांना वाटते डबल मुळात दिलेला आहे म्हणून हे नाही असं ते गृहीत धरून टाकत. परंतु असं नाही. का नाही तर पुढे लक्ष द्या. इथं बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ह्या कोणताही घटक शिकायचा असेल तर ते ह्याचं जे बेसिक ज्ञान म्हणजे घातांकाचे जे नियम आहे ते माहित असणं आवश्यक आहे. हा नियम आहे आपला घातांकाचा, बरोबर का नाही. त्या नियमाप्रमाणे आहे ज्यावेळेस हा इतर यम आपण छेदस्थानी लिहिलेला आहे, चल घात ज्यावेळेस लिहिलेला असतो त्यावेळेस त्याचा घातांक नाही तर एक. आणि मग तो किती आहे तर वर घेतल्यानंतर त्याचा घातांक ऋण असतो. किती असतो? ऋण असतो. म्हणून या x ला आपण ज्यावेळेस वर चलपदात घेतो त्यावेळेस त्याचा इथे घातांक ऋण आहे त्या नियमाप्रमाणे घातांकाचे. म्हणून हे त्या स्वरूपात मांडलेलं आहे बघा इथे. इकडे आल्यानंतर त्याचा घात कसा होणार आहे? ऋण होणार आहे. म्हणून ही सुद्धा बहुपदी नाही. इथं बघा त्या चलाचा घातांक किती आहे? 1 आणि हीच पूर्ण संख्या आहे. फक्त चलाच्या घातांकाचाच या ठिकाणी विचार करायचा. चलाचा घातांक जर पूर्ण संख्या आला किती बहुपद्या, एवढं आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. बाकीच्या सहगुणकांकडे लक्षात ठेवायचं नाही, कारण सहगुणक हे या ठिकाणचे वास्तव संख्या असू शकतात, त्याच्यामध्ये परिमेय संख्या असू शकतात, आपण वर्गमूळातल्या संख्या असू शकतात. आपल्याला फक्त घातांकाचंच निरीक्षण या ठिकाणी करायचं आणि त्या घातांकाचे निरीक्षण करताना घातांकाचे काही नियम आपले व्यवस्थित समजून घेतलेले असणे आवश्यक आहे. या ठिकाणी आपण असे अनेक प्रश्न या ठिकाणी समजून घेऊ शकतो. बघा आजचा हा बहुपदी हा घटक आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे समजून घेतला. बरोबर 1 तास या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी मनापासून लक्ष दिलं आणि मी तुम्हाला तास सुरू होण्यापूर्वीच सांगितलं होतं की आता आपण जे 8वी स्कॉलरशिप जी बुद्धिमत्ता पाहत आहोत, गणित पाहत आहोत, इंग्रजी घटक आहे, मराठीतले अनेक घटक आहेत, त्या सर्वांच्या तुलनेत हा घटक नक्की तुमच्यासाठी सोपा आणि परीक्षेला 4 मार्क मिळवून देणारा आहे. इतका सोपा घटक तुम्ही आतापर्यंत तुमच्या 8वीच्या शिक्षणामध्ये बघितला नसेल. एवढा सोपा घटक हा बहुपदी आहे. परंतु हा समजून घेताना तुम्हाला बैजिक राशीचे काही नियम, घातांकाचे काही नियम या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. हा घटक जरी 2 प्रश्न ह्याच्यावर आपण गृहीत धरून चाललेलो असतो तरी 4 मार्कांसाठी जरी हा घटक असेल तरी आपल्याला नक्कीच कधी कधी एखाद्या परीक्षेमध्ये 6 मार्कांना देखील म्हणजे 3 प्रश्न त्याच्यावरचे आलेले आहेत. याच्यावरचेच आपण जे आता आत्ताच बघा हे स्लाइड करताना आपल्या लक्षात आलं होतं की बहुपदीची बेरीज व वजाबाकी ह्या घटकांची उद्याच्या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत. आणि आपला जो स्वाध्याय देखील आहे 32.123 जेवढे घटक प्रश्न आपल्याला जे बोर्ड परीक्षेला स्कॉलरशिपचे आलेले आहेत ते आपण या ठिकाणी उद्या सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि आजची तासिका या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.